अरे शामराव, हे काय करतोयस? अहो काही नाही दाजी, ती एकच नेमकं पुढं आलाय असं म्हणलं जरा कापून टाकाव. अरे सलून मध्ये जाना, चुकलं तर नवीन फॅशन होईल तुझ्या चेहऱ्यावर. हा राव, जायचं टकला पडून मध्येच कुठंतरी. तुला माहितीये का, दाढी करायला जर कधी चूक झाली किंवा कपडे शिवायला चूक झाली तर ती मार्केटमध्ये नवीन फॅशन येत असते. असे होय. हो. बरं ऐका ना, हा बोल ना. तुम्हाला कुठं जायचंय का? नाही. नाही ना, एक काम करा, मला ना थोडं राहुरीला जाऊन सामान आणायचे. ते व्यापारी परत दुपारी बंद करतो. बर. तोपर्यंत थोडा इथं बसा. आणि गिरायक आला तर द्या ना. अरे जमल का माल द्यायला? हा बरं आहे. नवीन लग्न झालं तेव्हा अक्का होतं बरोबर दुकानात येऊ बसायची. अरे आता जुना झालो, असे होय. वय काही झालं आता. अडचण आली तर फोन करा मला, मी भाऊ बर सांगतो ना बर तुम्हाला. बर, ठीक आहे ठीक बाकीच्या आहे. किमती आहेत सगळ्यावर. बरोबर बरोबर. हा, या तुम्ही आत, मी जातो. चल एक प्रयत्न तर करतो मी. हा, काय किराणा हरकत दुकान चालवायचं मेवण्याचं. बसा बसा बसा. शामराव लवकर या जरा. या आलो एक अर्धा तासात. कुठे चाललंय? अरे मी तर राहुल जाऊन येतो. आम्हाला ते दाजी देते ना तुला. उशीर होतो थोडा. बरं चालतं. काय दादी? लयच माल भरला रे शामराव दुकानात, तरी गेला माल आणायला राव. मग आता मग किराणा आहे शेवटी. अरे मग किती आहे त्याच्याकडे खायचे आयटम, गोळ्यान बिस्किटन किराणान. येत देता हा घे ना राव. दादी हा. माझीच बसले चाय घेऊन द्या ना एक. अरे भूतका बाप आहे. दाजीबा, हा सुगंधा. तुम्ही आज दुकानामध्ये शामराव कुठे गेले? शामराव गेले राहुरीला. का बरं? ते शामराव म्हणे आता मला थोडंसं होलसेलरकडे जाऊन किराणा आणायचा आहे, दुकानात जरा भांडवल कमी पडतंय, ते गेले आणायला. ते आता मला किराणा न्यायचं होतं, मला कोण किराणा देईन सांगा बरं. काय पाहिजे घे तुझ्या हाताने. अहो मी कस काय हाताने घेऊ दाजी, तुम्ही द्या मला मधून काढ. बर 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 देतो. आधी एक काम कर, पहिले म्हैसूर पाक का. नाही नाही, मी गोड खात नाही. एक का ना. अहो माझं किती वजन वाढत चाललंय दाजी, त्याच्यामुळे मी गोड नाही खात. जाऊ दे ते द्या. बर बर ठीक आहे बोल. बरं, एक काय काम देऊ तुला? करा, सह्याद्री चहाचं पुढं द्या एक. सह्याद्री चहा देऊ हा. तुला एक. बिस्किटचे पुढे द्या, पार्ल्याचे 2. ते 2 पुढे. अजून निरमाचे पाकिट द्या एक. साबुदाणा द्या. दादी मी होता मदतीला. नको रे, नको येऊ. 5 लिटरच्या तेलाची कॅन आहे का? थांब बघतो. साबुदाणा द्यायचा ना तुला? हा. हा साबुदाणा. काय उपास आहे काय घरी? नाही नाही, मला लागत असतो अधून मधून खायला. बर बर, मला वाटलं काय उपास धरते तेलाची काय. कॅन आहे, गोड तेलाची. गोडतेलची कॅन नाही ना? नाहीये का? नाहीये. बरं मग एक काम करा, मला गावरान तुपाचा डबा द्या मग एखादा. गावरान तुपाचा डब्बा देऊ? हा. गावरान तुपाचा डब्बा 2 मिनिटं थांब, जरा शोधतो. हा त्याच्यामुळेच मी दाजींना म्हटलं तुम्हाला काही सापडायचं नाही. दाजींचं पण लईच चाललं. नवीन माणूस आहे. आणि तू काय करतोय कामधंदे सोडून? असलंय. नाही ते डेपुटीने बरं तुला बाहेर सोडलं असं. मला देत होत नाही राव. बस काय देख होत नाही. बसला असं चॅटिंग करतो, मोबाईल पडून बघ समोरून. काही तरी द्या. हा अरे किती दिवस लोकांकडून डेपुटी एवढं घरात भरून ठेवता ना खाण्यासाठी, तरी तुझ्या अंगावर मार. अहो द्यावं दाजी लवकर. हा आलो सुगंधा. ग हे ना तूप सापडत नव्हतं ग. बरं द्या चला एवढे. पण हे प्रमाणात का बरं का, वजन वाढेल परत तुझं. बरं दाजी किती पैसे झाले हे सगळे? अगं सुगंधा, तुझ्याकडून कसले पैसे घ्यायचे? मेवण्याकडून पैसे घेतल्यावर पाप नाही लागणार का मला? अहो दाजी तुम्ही सांगा, असं कसं एवढं सामान न्यायचं पैसे नाही द्यायचे? अगं सुगंधा, तू घेऊन जा ग किराणा. तू माझी मेवणी आहे ग, मला काळजी आहे ना तुझी. अहो पण माझं जर घरचं किराणा दुकान असतं ना तर तुला इथं यावंच नसतं लागलं. काय घरपोच किराणा झाला असता का तुझ्या. असं हा बरं द्या चला. घेऊन जा दाजी, तू. हा बोल ना. तुम्ही देताय बरं का, मी तुम्हाला किराणा मागितला नाही. घेऊन जा ग. हा द्या. दाजी आहे ना तुझ्या माग भक्कम. द्या द्या. याला पडलं? पिशवी नाही का आता काही? पिशवी देतो ना. धर आता काय मी जाऊ तर दे, आता पहिल्यांदा- जाते घेऊन. सावकाश जा, पडल ते. हा. काय ठीक आहे, जेवला का? हा, जेवण आपलं तुम्हाला माहिती. डेपुटी घर म्हणलं तुपातला ऊन पडायला लागले बोल लगेच. आले का? हा बरं झालं आले. अरे काय शामराव, अर्धा तासात येतो सांगून 1 तास तिकडेच बसला टाइमपास करत. अहो, गर्दी असती तिथे बी. अरे Order दिली फोन तरी- करायचा, मी अर्धा तासात उशीर लागेल दाजी मला यायला म्हणून. जर काय बोर झाले का तुम्ही? नाही लय ना, कंटाळलो मी. झालं बोल लगेच. मी म्हणायचं का लगेच तुम्हीच म्हणायला लागली. त्यांना येतच आजर बसेल सवय नाही तरी ना. सुद्धा यादी देऊन आलो. म्हणलं भाऊ म्यावणा बसवलाय, गाडीवर पाठवून दे मला, माठी मागून गाडीत टाकून. बरं आता नाही काही काम. नाही आता काय नाही काय, तुम्ही जाऊ आता शकता. बस आता लय कंटाळलो मी, चाललो बा. बस बरं समोर बरं तुझं बरं दुकान हा, आता. ये. काय म्हणते काय? काय ना हो. गिरेक बिरेक चालतं काय? हा पोरं सोर आले होते, हा पण दाजीची मेवणी आली होती. दाजीची मेवणी? हा. कोण? तुम्ही दाजीला दुकानावर ठेवून इतका मोठा पस्ता केला ना. म्हणजे सुधांना आलेली होती किराणा न्यायला. मग त्यात काय पाच का सामान नेला असं ना तिने.
सामान नेलं असल. अहो सामान नेलं ते पण दोन्ही भरून पैसे न देता. पैसे ना देता हा दाजी काय म्हणे माहिती का अरे आपलं मांडून ठेवायला लावला असेल. मांडून भिंडून जाय नाही. ते सुधांदा वहिनी म्हणत होते अहो तिथे पैसे झाले तिथे पैसे झाले. आपला जाता नाही सुधांदा तू माझी लाडकी मिळवणे श्यामरावला तळून पण देणार नाही. घेऊन जाय लाजन तेवढं आणि टेन्शन देऊ नका. हा दाजी तुझ्यासाठी जिवंत आहे अशा बर आणि दोन्ही भरून ते पण फुताट. तुम्ही रुपयाचं देत नाही राव पोरांना तायला दिलं ठीक आहे फुकट कसा जाऊन देईन मी असं सांग नाही. बरं. लगेच जाणार सुगंधकडे आता मी आणि तिला म्हणणार काय काय सामान आणलंय सांग. आपण ते दाजीला आवड झाला ना. आता दाजी कुठं रोज असतोय बशीला आता मला काय माहिती असं करीन म्हणून तेवढ्याच सुगंधा बी येईन म्हणून सांग बरं. बरं मी होतो म्हणून नाही तर तळूला पण नसतं. त्यामुळे तुला सांगून गेलतो मी की बाबा लक्ष ठेव म्हणून. हा घर आता एवढं मोठं काम केलं असतं आता काय थोडं. वा हा डेपुटीच्या नावावर टिपून ठेवतो जर म्हणणं तो अरे काय रे असंच म्हणलं आपलं. चल येऊ का ये दुकान. लक्ष ठेव ना मग आता काय साठी दिलंय तुला. बरं या डोक्याला वैताग घे नुसतं मारत. सुगंधा ए सुगंधा बाहेर ये बरं. आले बाई. काय हो शामराव पैसे किरण आता आणलेले. कशाचे पैसे? किराणा आणला ना तू आता हा मग त्याचे पैसे गोणीभर किराणा आणला तू. गोणीवर? मग बिल बी नाही गेलं त्याचं काही काय आणलं काय नाही. अहो मग त्यात काय दाजींनी मला किराणा दिला. दाजीने दिला. मग मग दाजीला मीच ठेवून गेलो दुकानावरती की बाबा कोणी आलं तर गिराईक करा पण मला फोन करा आता म्हणून. हे बघा दुकान तुमचं आहे मला माहितीये पण दाजी मला एवढ्या प्रेमाने म्हटले मग मी कशाला पैसे देऊ बरं? म्हणजे तू पैसे देणार नाही. कशाला द्यायचे? मी दाजींनाच सांगन की मला बघा तुम्ही किराणा दिला आणि लगेच शामराव घरी पैसे मागायला आले. ते का दाजीच दुकान आहे का मला येतं का व्यापारी फुकाट देतो काय सांग बरं. मला पैसे द्यावा लागतो माल येतो मला उगा 4 आठवणे त्याच्यावर मिळत येत. मी दाजींना फुकट मागितला का? नाही त्यांनी दिलं त्याच्यामुळे तुम्ही लोट ना घेऊ. दाजीन मी बघून घेईन ना. अगं दुकान माझं आहे दाजीचं थोडीच आहे दाजीन तू बघायला. अहो पण त्यावेळेस तुम्ही दुकानात होते का? नव्हते त्याच्यामुळे विषय संपला तुमचा. गुन्हेभर किराणा आणून बाई असं डायरेक्ट बोलत म्हणलो मी का जीव देऊ का अहो आता. कधीतरी गोणीभर किराणा कुणाला तरी फुकट दिला नाही काय होतं शामराव? तुला तर फुकट भेटलंय म्हणून तुला गुदगुल्यात झाल्या हा हा? ना? पण इथं मग कसं जीव रक्त जोडत आहे माझं. बरं पैसे रक्त देऊन जळणार. टाक ना. नाही द्यायचे हो. ते दाजींना मागा ते देतील तुम्हाला पैसे. मला काय माहित नाही मी आहे ना पैसे वसूलच करत असतो. दाजी कोण काय ना पण करणारच वसूल मी. हा शामराव तुम्ही आणि तुमचे ते दाजी आता दाजींनी कसं लाडक्या मिळवणीला किराणा फुकट दिला म्हटल्यावर मी आणणारच. आपण काय पैसे देणार नाही भाऊ. जा तुम्ही. बरं ते काय काय आणलं ते तरी सांग ना यादी मला मग पैसे घ्यायला. हो दाजींलाच विचारा ना तुम्ही ठेवलं ना त्यांना दुकानावर ते सांगतील काय काय नेलं म्हणून मी. बरोबर आहे. हा बघतो दाजीकडे मी आता. मग दाजी काय नाही राव डेपुटी काय नाश्ता म्हणता? बिष्टा झाला का नाही? नाश्ता दाबून झाला एकदम. आले बा मेवणे. या शामराव. पटत का पटत तुम्हाला. अरे काय पटत का? मग काय झालं काय रे? पटत का म्हणजे काय झालं काय? काय गरज होती सुगंधाला ते किराणा फुकट द्यायची. अरे मेवणी आहे माझी दिला म्हणून काय झालं? काय रक्ताची मेवणी आहे काय तुमची. जाऊन बस आता चहा पाण्याला लगे मेवणी झाली की तुमची. अरे तिच्या घरी मी रोज खातो पितो तुला पण ती खाऊ पिऊ घालती मग दिला एखाद दिवशी किराणा तर मग काय कमीपणा आहे त्याच्यात? दुसरी कोणी आणून द्यायचा फुकट किराणा द्यायचा होता तर माझ्या दुकानात द्यायची काय गरज होती. काय झालं काय अरे झालं श्यामा अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे ना रे. केलं तिला अन्नदान म्हणून काय झालं श्यामा डेपुटी? काय आलं नेमकं मला समजा ना. मोठी फुटी मी आहे ना थोडा किराणा संपला होता म्हणून दाऊरला गेलो म्हणलं दाजी बस अर्धा तास आलो मी जाऊन. बर तेवढ्यात नेमकं ती सुगंधा आली. हा बरं आली तर तिने आपल्या 2-4 वस्तू सांगितल्या. हा या दाजीने तिला गोणी भर किराणा दिला. बरं कुठं टिपून ठेवला नाही. किती दिला काय दिला. भर बाई ती म्हणली पैसे घेते म्हणून नाही काय रे, आज आले मेवणी महिला ए, ही दाजी काय एवढी येडी? हसली काय हा माणूस खुदू झाला. ना काही चुकलो का मी? दिला त्यांनी मेवणीच्या नात्याने. अहो दिला म्हणजे काय मला फुकट येतो का काय. मला व्यापाराला पैसे द्यावे लागते त्याच्यावर 4 आठवणे मिळते तर मग मला पोट भरत आहे. दाजी तुम्ही पैसे घ्यायला पाहिजे तर राव मग मेवणीच्या नात्याने एखादा बिस्किट पुढे द्यायचं त्यांना खायला तरी. आता दिले काय आता मेवणी माझी तेवढी जवळची आहे तिची माझी घसरट तेवढी नाही आहे. मेवणीच्या प्रेमामुळे दिले बाकी नाही दुसरं काही. मग ते दिले ना तुम्ही मला काही सांगू नका मला पैसे पाहिजेत. हा आता दाजी कोण पैसे घेतो का? दाजी माझ्या घराला लागू. मग पैसे घेतो का म्हणजे मला फुकट आलं काय डेपुटी तुम्ही बी खुशाला असं करता राव. मला व्यापारी म्हणून का हा दाजी तुमच्या म्हणजे दाजीच्या मेवणीला फुकट किराणा दिला शामराव पैसे नका देऊ तुम्ही. नका दाजीचा अपमान करू. त्या आल्या सुगंधात आहे का? काय झालं? काय नाही मी आता तू नाही म्हणली मग मागवतो पैसे. मला एक सांगा मी तुमचे पैसे बुडवणं असं कधी होईल का? मला माहिती आहे तुम्ही विकत किराणा घेऊन येता. दाजींचं मन राखायचं माझं काम होतं आणि तुमचं पण मन राखणारच ना मी. तुमचे पैसे तुम्हाला देणारच आहे ना.
मग तू तर म्हणली मागाशी नाही म्हणून लगेच. मी बघत होते, आता मला काय माहित तुम्ही लगेच दाजींना पैसे मागाल म्हणून. आता तुला माहिती आहे ना व्यवसाय माझा. अहो तुम्ही 10 रुपयाची जिऱ्याची पुढे नेली तर 4 वेळेस घरी फोन करता 10 रुपये राहिले, सुगंधा 10 रुपये राहिले, आणि एवढे. आणि मी काय गोणीभर किराणा नाही नेला. 1 किलो साबुदाणा नेला, 2 बिस्किटचे पुढे नेले, चहा पावडरचा पुडा नेला, आणि तुपाची बाटली नेली तो 200 ग्रॅमची. डिग्याचा मानला गोणीवर न्याला. त्या डिग्यात मुस्काट फोडायचं ना. ओ डेपुटी, त्या डिग्याला काही सांगावं. अहो डिगे आहे ना, डिगेला सवय आहे जरा थोड्या बापाऱ्या मारायची. आणि दाजी येडीत की एवढं सामान द्यायला तुला. अरे शामराव, माझी मेवणी काय तुला फुकट खाणारी बाई वाटली का रे? नाही खरं आहे आता. अहो पण काय यार तू पण? ते कधी रुपये सोडणार आहेत का मला? अगं तो एकदम चिकट माणूस, एकदम कंजूस आहे तो. बरं ऐका मला. म्हणजे संसार करणं म्हणजे काय चिकटपणा म्हणायचा का त्याला? बरं जाऊ द्या आता, शेवट गोड झालाय. त्या सुगंधाताई बी आल्या, तो पैसे देऊन टाकी. जरा दिवाण झोप आता. नाही तुला रात्रभर झोप नसते आली. नाही, तसं माय काही फुकाट गेलं आणि फुकाट गेलं. भाऊ, आणा राव, झोपेच्या पण गोळ्या मी तर नाही ते खाल्ल्या. डिग्याला सांगितलं म्हणून मी त्याला 10 रुपयाचा खायला दिला राव. बघा आता, अरे 2000 करता अरे. झोपेच्या गोळ्या नाही खाल्ल्या झोपताना. 10 रुपये देऊन टाकी भाऊ, नाही त्या डिगेला उलटे होत्या. नाही काय म्हणते ऐका, किती पैसे झाले ते तुम्ही मला सांगा. तू यादी लिहिली का? अहो 2-4 वस्तू होत्या, मी तुम्हाला अशी सांगते ना. बरं मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवते. पाठव, काय किती काय झालं मला आणलंय? सांगा, तुम्हाला ऑनलाईन टाकून देते लगेच. चालेल चालेल ठीक. आणि एवढं नका तंतन करत जाऊ. नाही आणि दाजी हा बघ, तुम्ही गावची जावं इथं बरं हा, हा. का. तुम्ही काय नोकर नाही तर किराणा दुकानावर दाजीला थांबायला लोक लावायचो. आणि इथून पुढे थांबायचं नाही बरं का. थांबलं ना तर मग असंच फ्री माल वाटून टाकायचा, म्हणजे याची परत खोड जाईल. अरे मेवना आलाय दिवसांनी, महिनाभर राहते, त्यांना परत सुट्टी भेटत नाही. जरा राहू दे निवांत. आला का लगेच कामाला झोपितो त्यांना. हा बघ, रुबाबात राहायचं, रुबाबात खायचं. नक्की. आणि तुम्हाला जिथं वाटेल तिथे त्या घरी जाऊन नुसतं जेवत राहायचं. आणि याच्या मेवण्याचं मनोराग घेऊ. ऐकलं का रे डेप्युटी काय म्हणतो? ऐकलं मी, येऊ का चल आता? जाय. भाऊ झोपेच्या गोळ्या नाही खाल्ल्या 2000 करता. चला चला चला.